नमस्कार. आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज संडे आहे, निवांत आहे आणि आज नाश्ता झटपट बनवायचा आहे, तो पण इन्स्टंट. तर हे जे पॅकेट जवळपास आय थिंक मी 1.5 महिन्यापूर्वी आणलं असेल. 1.5 महिना तर झालाच आहे, 1-1.5 महिना. तर म्हणून म्हटलं की आज याचाच नाश्ता करू आणि जेवणाला पण आज दुपारसाठी हेच होईल. आज खूप जास्त दुपारचं पण जेवण नाही करायचं, कारण आज मी निवांत उठली आहे. जी काही दिवाळीची जी काही धावपळ गडबड होती ना, त्याच्यात झोप अजिबात पूर्ण झाली नव्हती. म्हणून आज ताणून मस्तपैकी दिलेला आणि झोपली निवांत. आणि आता सकाळी उठल्या उठल्या ही सगळी कामं करते. म्हटलं की चटणी करण्याच्या ऐवजी आपण डाळ करू, सांबार. म्हणजे कसं होईल, ते हेवी पण होईल थोडं, म्हणजे पोटभरीचं होऊन जाईल. म्हणून मग ते केलं. ही सगळी बाकीची कामं आहेत. तेलाची पिशवी बरेच दिवस होती तर वरती काढून ठेवलेली, तर ती मी आता ट्रान्सफर करून घ्यायची आहे मला. काल रात्री मी वाटाणे भिजत घातलेली आज सकाळसाठी, कारण आज एकादशी पण होती. तर नैवेद्याचं जेवण मी म्हटलं करेन, तर त्यासाठी वाटाणे भिजत घातलेले ते होते. आणि रात्री जो ठेवलेला भात होता ना, तो होता. तर आता आपण काय करूया, हे पीठ भिजवून घेऊया सर्वात आधी. कारण मी पण हे पहिल्यांदाच बघणार होती, म्हणजे करून बघणार होती. आणि याचा जो रिव्ह्यू आहे ना, तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन, कारण चितळेचे सगळेच प्रोडक्ट छान असतात. ढोकळा मी ट्राय केला आहे, त्याचबरोबर याची इन्स्टंट इडली पण मी ट्राय केलेली, ती तुमच्याबरोबर शेअर केलेली. आता म्हटलं हा वडा ट्राय करू आपण, आणि कसा टेस्टला होतो याची उत्सुकता मला खूप जास्त होती. आणि त्याच्यापेक्षा अजून म्हणजे हा कधीतरी गडबडीच्या वेळेस म्हणजे जेव्हा आपल्याला बनवायचं असतो आणि खायची इच्छा असते, त्याच्यासाठी हा चांगला आहे. हे 200 ग्रामचं पॅकेट होतं आणि याच्यावर त्यांनी असं लिहिलेलं की 250 ml तुम्ही याच्यामध्ये पाणी ओता. तर माझं हे जे ग्लास आहे ना, ते अंदाजाने 1/2 लिटरचं आहे. तर मला आता अंदाज आहे आणि किती पाणी लागतं, मेजरिंगमुळे मला बऱ्यापैकी कळतं. त्याच्यामुळे म्हणून मग मी ह्या अंदाजानेच पाणी टाकलेलं आहे. आणि हे हलक्या हाताने मिक्स करून घेतलं आहे, कारण याच्यामध्ये ना म्हणजे काय बोलतात, सोडा किंवा काहीतरी असेल, ज्याच्यामुळे ते पीठ फुगून येण्याला मदत होते. आणि आपण जेवढं जास्त जर ते हलवलं ना, तर मग त्याच्यातली सगळी जी एअर असते ना, ती निघून जाते आणि मग पीठ तेवढंसं फुलून येणार नाही. तर त्याच्यासाठी आपण ना हे नेहमी जे काही असे रेडी टू यूज जे पदार्थ असतात ना, त्याचे जास्त फेटायचे नाही, हलक्या हाताने आपण नेहमी मिक्स करून घ्यायचे. तर आता मी हे मिक्स करून घेतलं आहे. आणि ना याच्या पॅकेटवर लिहिलेलं की 10 मिनटासाठी तुम्ही हे असंच साईडला ठेवून द्या. तर मी पण आता हे 10 मिनटासाठी असंच ठेवणार आहे. मी काही झाकून वगैरे पण ठेवणार नाही, मी इथेच ठेवते. आणि बाजूला जी माझी साईड बाय साईड दुसरी कामं आहेत ना, ती पण करून घेते. तर आता जी डाळ करायची आहे, म्हणजे जी डाळच म्हणते मी, कारण मी काय प्रॉपर असं सगळ्या व्हेजिटेबल्स वगैरे टाकून मी काही सांबार करणार नाही आहे. तर सांबारसाठी मी विचार करत होती की मी जे आपली चिंच असते ना, ते पण भिजत घातली नव्हती. तर मी विचार केली की ही चितळेमधनं मी आणलेली आंबट गोडची चटणी, ती पण पॅकेट ओपन केलं नव्हतं. तर म्हटलं त्यातली चटणीची मी टेस्ट घेऊन बघते की ती कशी आहे टेस्टला. खूप जास्त जर अशी गोड असली ना, तर मग मी वापरणार नाही. तर म्हटलं पहिली थोडीशी टेस्ट करून बघितली, तर थोडीही जास्त गोड आहे. म्हणजे ही शेवपुरीपेक्षा ना जी दहीपुरी असते ना, त्याला ही मस्त टेस्ट देईल. दहीबरोबर अगदी छान कॉम्बिनेशन होईल याचं. आणि अगदी मस्त छान चटपटीत गोड अशी मस्त टेस्ट आहे याची. तुम्हाला घ्यायची असेल ना, तर तुम्ही नक्की ट्राय करा. ही चितळेची आंबट गोड चटणी खरंच खूप छान आहे टेस्टला. तर याचा विचार मी स्किप केला. आणि आता मी जी काही डाळ करणार आहे ना, त्याच्यामध्ये मी कोकमाचा आघळाच वापरणार आहे. त्याच्यामुळे मी काही चिंच वगैरे आता परत भिजत घालणार नाही आणि त्याला वेळ पण जाईल. तर आता वडे तळायचे. तर ही कढई बघा सेटमधलीच आहे. त्या दिवशी मी 2-3 दिवसापूर्वी तुमच्याबरोबर एक व्लॉग शेअर केला. त्याच्यामध्ये एक पॅन होता, सॉस पॅन, आणि एक पॅन होता डोसाचा पॅन. आणि हा जो म्हणाल तर ही माझ्याकडे आधीची एक कढई आहे. यातली मी आधी पण एक वापरलेली. आणि ना मी तळणीसाठी ना, तुम्ही म्हणाल तर अगदी छोटंसं भांडं वापरतेस. तर ॲक्च्युली मी खरंच म्हणजे मला ना ॲक्च्युली तेलाचे पदार्थ तळायचं ना खूप, म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे एवढं तेल आता आपण परत ते तळून परत ते उरलेलं तेल काय करायचं, कुठे संपवायचं आणि कशा पद्धतीने वापरायचं, याचा खूप म्हणजे विचार करावा लागतो. त्याच्यामुळे मी ना शक्यतो तळणीचे पदार्थ फार कमी करते. आणि मग केले ना की मग सलग 1-2 दिवसामध्ये मला ते तेल संपवावं लागतं, कारण तेवढं तेल संपवणार पण आपण कसं. तर मी खूप जास्त म्हणून तेल वापरत नाही. जेवढं कमी मला तेल म्हणजे वापरता येईल ना, तेवढं मी वापरायचा प्रयत्न करते. मी तुम्हाला गेल्या काही दिवसांपूर्वी एक दाखवलेलं की मी फ्रेंच फ्राईज आणलेले. इव्हन ते पण मी अजून तळले नाही आहेत. का? कारण सचिन माझ्या मागे लागलेलं. बरेच दिवस झाले की तू ते आणलंयस, ते कधी खायचं, आपण कधी खायचं. पण तेल जास्तीचं जाईल म्हणून मग मी ते पण मी करत नाही आहे. पण आता चला म्हटलं संडे आहे, संडेच्या निमित्ताने आज चीट डे आहे. आणि माझ्याकडे हे जे मेदू वडा प्रकार आहे ना,
हा मी काही फार करत नाही, कारण मला म्हणजे मी त्याची रेसिपी करू शकते, पण त्याचे जे वडे असतात ना ते काही मला करता येत नाहीत. मी 1-2 वेळा ट्राय पण केलेले, पण ते काही माझ्याच्याने होत नाही. त्याच्यामुळे म्हणून मग मी ते करताना नेहमी भजीच्या आकाराचेच करते. पण तर म्हटलं चला आज आपण एक ट्रिक वापरून बघू. तर ही जी मी गाळण घेतली आणि त्या गाळणीवर म्हटलं जसं व्हिडिओमध्ये दाखवतात की असं टाकायचं, मध्ये त्याला होल करायचा आणि मग ते गरम तेलामध्ये सोडायचं. तर आता मी गरम तेलामध्ये म्हटलं बघूया आपण सोडून कसं होतं ते. पण जेव्हा मी हे तेलात सोडलं ना तर ते त्या चाळणीलाच गाळणीलाच चिटकून राहिलं आणि मग ते निघतच नव्हतं आणि खालचा वडा पूर्णपणे फ्राय झाला, पण ते काही तेलात सुटत नव्हतं. मी म्हटलं आता काय करू. शेवटी मग मी एक चमचा घेतला आणि त्या चमच्याने मग ते वरून काढून मग मी ते तेलात सोडलं. तर हे कशा पद्धतीने करतात मला नक्की कमेंट करून सांगा, कारण या बाबतीत थोडीशी मी म्हणजे वीक आहे. मला याबाबतीत माहिती नाही. हे वडा हा प्रकार ना माझ्याकडे खूप कमी केला जातो. म्हणजे जेव्हा मला करायचं म्हणजे हा जवळपास तरी मी तुम्हाला सांगू ना, आय थिंक 1-1.5 वर्ष तरी झालं असेल मी नसेल केला माझ्या घरामध्ये तरी. जेव्हा मला खायची इच्छा असते ना तेव्हा मी विकतच घेते आणि खाते. ॲक्च्युली मला बनवता येतो. याच्यामध्ये जर तुम्ही म्हणजे घरी जर बनवत असाल ना तर तुम्ही कच्चा केळा वापरा उडदाच्या डाळीमध्ये, तर त्याने ना ते अगदी छान मस्त असे क्रिस्पी होतात. उडदाची डाळ घ्यायची, त्याच्यामध्ये कढीपत्ता, थोडंसं खोबरं, त्याच्यामध्ये तुम्हीचं एक कच्चं केळं किसून टाका, थोडीशी कढीपत्ता, थोडासा कोथिंबीर तुम्हाला पाहिजे असेल तर कोथिंबीर टाका. ज्यांना कांदा आवडतो त्यांनी कांदा पण टाकलात तरी देखील चालेल. आणि अशा पद्धतीने मग तुम्ही हे वडे करून बघा. खरंच अगदी मस्त कुरकुरीत क्रिस्पी होतात. कारण बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आपण घरी करतो ना ते तळता फक्त कुरकुरीत वाटतात, पण नंतर खाईपर्यंत ते अगदी सॉफ्ट होतात. तर कच्च्या केळ्यामुळे ना ते छान कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि ना त्याला ना एक कलर पण खूप छान असा येतो. तर मी जेव्हा करायची ना तेव्हा माझ्या पप्पांना खूप आवडतात. तर मी आईकडे होती तेव्हा त्यानिमित्ताने मी करायची. आत्ता पण जेव्हा पप्पांना बरं नव्हतं ना तेव्हा मी आईकडे म्हणजे त्यांच्या चव नव्हती, तर म्हटलं त्यांना काय वेगळं असं द्यावं म्हणून मग मी तेव्हा केलेले, म्हणजे आता ऑगस्टमध्ये. पण मी इथे तरी अजिबात केले नव्हते. आता हे बघा शेवटी मी फायनली ना सगळे जसे भजीच्या आकाराचे, म्हणजे जसं आपण दहीवड्यांसाठी उडदाच्या डाळीचे वडे करतो ना त्याचे गोल गोल करून घेतले. आता म्हटलं हे जे मी 4-5 जे काही केलेले ना ते मात्र प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते बघा. तर असे छोट्या छोट्या आकाराचे झालेत आणि त्याचा शेप बघाल ना तर अगदी वेगवेगळा शेप आहे. असा काही एक असा गोल असा प्रॉपर कुठल्याच याचा नाही आहे. फक्त एक होता जो सुरुवातीला मी केलेला ना त्याचा थोडाफार व्यवस्थित दिसत होता, बाकीच्या कुठल्याच याचा ना शेप अजिबात चांगला दिसत नव्हता. तर म्हटलं ठीक आहे चला आता आपलं पोटभरीचं होईल, कारण मला याच्यानंतर हे सगळं आवरून मग मला जायचं आहे बाहेर. तर ते पण मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता पटकन खाऊन घेऊ. सचिनला मी विचारलेलं तू खाणार का, तो बोला नाही, तुझी ही प्लेट जी सजवलेली आहे ना ती तुझी तूच खा, मी काहीतरी वेगळं म्हणजे मी वेगळ्या पद्धतीने खातो. त्याला असं डीप केलेलं आवडत नाही, पण मला असं डीप करून खायला खूप आवडतं. क्रिस्पी तर आता आम्ही चाललोय बाहेर. म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात गारमेंट कसं असतं ना ते दाखवते. सचिनच्या बहिणीचं गारमेंट आहे, म्हणजे त्यांच्याकडे जे ट्राउझर्स वगैरे असतात ना ते शिवल्या जातात. तर माझं एक काम आहे, म्हणजे माझ्या एका कर्टन्सचं थोडंसं ऑल्टरेशन करायचंय. तर आम्ही जेव्हा काही असतं ना तेव्हा त्यांच्याकडनंच करून घेतो. तर अगदी माझ्या इथून जवळ आहे. तर तुम्हाला तर पण दाखवते की त्या छोट्याशा गारमेंटमध्ये कसं काम होतं. म्हणजे जे काही थोडक्यात असेल ते मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते, जर मला तिथे शूट करायला जमलं तर. आता तिथे जाऊन मला कळेल. मी फार कमी होतं माझं जाणं, कधीतरी फार 6 महिन्यातून एकदा वगैरे मी क्वचित कधीतरी जाते. पण आता मला थोडंसं कर्टनचं काम आहे, तर म्हटलं चला जाऊया आणि तुमच्याबरोबर शेअर पण करूया. चला. तर हे आहे गारमेंट आणि इथे आपण गारमेंटमध्ये आलेलो आहे आणि हे ट्राउझर्सचं आहे. तर तुम्हाला इथे बघून, इथे तर मशीन्स आहेत आणि इथे सगळे हे बघा कपडा वगैरे आहे. तर माझं जे काम आहे ते तर थोड्या वेळाने सांगते मी तुम्हाला मी कशासाठी आलेले. पण हे सगळं ना कटिंग्स करून ठेवलेले आहेत. आय थिंक हे याचे आहेत, म्हणजे पायाचे आहेत ना हे मास्टरजी.
ये किसका है, मतलब लेग का कटिंग करके रखा है ना वो? हाँ, पैंट ये का। कटिंग करके पैंट करके कटिंग करके रखा। तर हे मास्टर आहेत. आता मास्टरचं नाव, आपका नाम बताएंगे? मोहम्मद अबरार। हाँ, तो मोहम्मद अबरार। मोहम्मद अबरार. तो ये काय बोलतात आपण, मेन जो कटिंग्स वगैरह जो भी आहे ट्राउझर्स का वगैरह सब यही देखते आणि हेच करतात हे. आता हे बघा यांच्या पुढ्यात एवढं सगळं घेऊन बसलेले आहेत ते. तर हे इथे कटिंग्स आहेत आणि तुम्ही ते बॅक साईडला तसंच या साईडला दाखवा. ते हे इथे सगळ्यांना रेडी झालेले आहेत या अशा, आणि या सगळ्या बाहेर जातात, ऑर्डर्सच्या असतात. आणि हे बघा हे इथे तयार झालेलं, म्हणजे याला प्रेस वगैरे करून सगळं मग अशा तयार करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे एकाच टाक्यातल्या एकाच याच्या ना भरपूर अशा या ट्राउझर्स आहेत. तर तुम्हाला बघून इथे 2च कलर आहेत आय थिंक, ब्लॅक आणि हा ऑफ व्हाईट. याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज असतील, 28 असेल, 30 असेल, 32 असेल, 34 असेल, असं वेगवेगळं. बाकी हे सगळं इथे कटिंग्स करून ठेवलेले आहे. इथे मशीन आहेत आणि बाकीचं अर्ध सगळं वरती आहे. तर ते काही आज मी शूट नाही करणार आहे, मी फक्त तुम्हाला दाखवते. आणि मास्टर्स थोडीशी माहिती पण देतील जर तुम्हाला जर काही म्हणजे या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला माझ्याकडनं काही अजून माहिती हवी असेल किंवा हे याबद्दलची कटिंगची, तर एवढी मला काही डिटेल्स या सगळ्याचं माहिती नाही, पण मास्टर थोडक्यात सांगतील आता काय आहे. मास्टर जी कौन सा ट्राउजर्स बनते हैं? ट्राउज़र बनता है, एंकल फिट बनता है, पोलो फिट बनता है, पेंसिल फिट बनता है, स्मार्ट फिट बनता है। कौन सा? एंकल फिट, स्मार्ट फिट और पोलो फिट, अपोलो फिट और पेंसिल फिट। पेंसिल फिट. एक एक बताइए क्या 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 रहता है, बोलिए। मुझे एक एक बताइए तो मैं सबको बता पाऊंगी. बॉटम रहता है ये फॉलो फिट आहे. पोलो फिट. आपलं नॉलेज कमी आहे फीमेल्सचं या बाबतीत, त्याच्या हे पोलो फिट है. बॉटम कम रहता है इसका, नहीं ज़्यादा रहता है, बड़ा बॉटम ज्यादा रहता है. बड़ा बॉटम। और ये सब विदाउट प्लेट्स और हाँ, विदाउट प्लेट्स रहता है ना. ये कौन सा है? ये भी पोलो फिट है। ये भी पोलो फिट है. आई थिंक कलर है लगता है. ये आप ये नैरो बॉटम है ये तो. और इसको क्या बोलते हैं? ये एंकल फिट बनता है। ये अँकल फिट असं त्यांनी आणि नंतर ना पॅकिंग वगैरे बघा असं होतं, टॅग वगैरे पण लागले जातात. हे बघा म्हणजे ज्यांच्या ऑर्डर्स असतात ना ते मग नंतर असं मोठ्या शोरूम मध्ये जातात, शोरूमचे वगैरे जे असतात ना, तर त्यांचे असे टॅग मग ते इथे लावले जातात आणि मग ते पूर्ण म्हणजे पॅकिंग सकट पूर्ण इथून पीस पूर्णपणे रेडी करून मिळतो इथे. ॲक्च्युली म्हणजे सचिनची बहीण ज्या या सगळं बघतात त्या आता अवेलेबल नाही आहे तिथे, म्हणजे त्या उशिरा येतात थोड्या आणि आम्ही थोडं लवकर आलो आहे. म्हणजे आम्ही 12 वाजता वगैरे आलो तर दुपारनंतर येतात, कधी कधी लवकर पण येतात, पण आज त्या नाही आहेत. आणि माझं काम आहे, तर माझं काम ना हे बघा हे कर्टनचं काम होतं माझं, तर माझं अगदी थोडं काम आहे, पण मास्टरला त्यांच्यातला त्रास देण्यासाठी आलो आहे. आणि ते बराच वेळ आमच्यासाठी थांबलेले आणि मला थोडंसं कर्टनचं काम करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही आलो आहे. तर आता हे माझं काम करतायत बघा इथे मास्टर. ॲक्च्युली मला असा एक जो मोठा पडदा असतो ना तो बनवून घ्यायचा होता, तो तुम्हाला नंतर येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल की मी तो पडदा जो शिवून घेतलाय तो कुठून म्हणजे कसा लावला, यूज केला. ये ना 7 फीट का आहे ना. हा 7 फीटचा आहे आणि मग याला कटिंग करून आम्हाला असं लांबच्या लांब करायचं. वो कितना फीट हुआ होगा अंदाजे? ये हा मी बनवून घेतलाय आणि हा दुसरा मला सेम करून घ्यायचा तसा सेम, म्हणजे जसे म्हणजे सगळीकडे माझ्याकडे सेमच असतो. म्हणजे दरवाजाचा असतो तोच, भिंतीला जातो तोच, माझ्या कपाटाला जातो, असं एकच सगळं असतं. कितना? 1.5 फीट नहीं, ऐसे लंबाई अभी ये तो लंबाई में तो बहुत लंबा हुआ होगा. हाँ रहने दीजिए चलेगा. आता हा मला बनवलाय ना, तर हा मी आता बघायला आलेली की बरोबर आहे का, आणि मग त्याच याने मग हे करून घ्यायचं आहे आम्हाला. आणि हे झाल्यानंतर और 2 लाने वाली हूँ मैं और अजून 2 आणायचे आहेत मला, पण म्हटलं त्यांचं पण काम असतं, तर त्यांचं थोडंसं काम म्हणजे बघून मग आम्हाला आमची कामं मधली जी कामं असतात ना ती इथे आणून द्यावी लागतात. तर आता मी इथून निघते, पण निघण्याच्या आधी एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्यावर शेअर करते की या ज्या ट्राउझर्स आहेत ना त्या जेव्हा बाहेर जातात त्याची प्राईस आहे ना खरंच खूप जास्त होते. आणि ज्यांचं असतं ना ते लोक टॅगवरती म्हणजे पूर्ण तुम्हाला डिटेल्स बघायला मिळतील, म्हणजे त्यांची प्राईस वगैरे सगळं असतं आणि अशा पूर्णपणे पॅकिंग करूनच इथून निघतात. तर जर तुम्हाला हव्या असतील ना तर तुम्ही मला नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ सचिनचे बहीण आहे त्यांच्याबरोबर बसून मी इथे तुमच्याबरोबर ते शेअर करेन, म्हणजे त्याच्या प्राईस काय किंवा त्यांना तुम्ही कसं कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता आणि तुम्ही इथून घेऊ शकता. आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ पण शकता आणि तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये पण बऱ्यापैकी म्हणजे कलरचे बरेच ऑप्शन्स असतात, साईजचे पण बरेच ऑप्शन्स आहेत आणि पॅटर्न तर मी तुम्हाला सांगितलेच आहेत, कारण मला त्यातलं खूप जास्त असं नॉलेज नाही. पण तुम्ही जर खरंच इथून घ्यायचं म्हटलात ना तर तुम्हाला अगदी खूप कमी किमतीमध्ये या इथे मिळून जाते आणि तुम्हाला पाहिजे तशा मिळते.
तर जर हवे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्याचा डिटेल एक व्हिडिओ लवकरात लवकर बनवेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन. आता माझं काम झालेलं आहे. एका कर्टनचं काम झालं, तो मी कर्टन घेतला आहे. एक दुसरा मी दिला आहे आणि एका कर्टनचं काम आता ते वरती स्टिच करायला गेलेले आहे. आता हे त्यांचं कटिंगचं आहे. तर आता आपण घरी गेल्यावर भेटू. आता दुपारचे जवळपास 4 वाजलेत आणि मी म्हटलं रांगोळी काढून घेऊ, कारण आज एकादशी आहे. तर म्हटलं त्यानिमित्ताने होईल. आणि आज कसं रविवार असल्यामुळे मला म्हणजे निवांत वेळ आहे. ऑफिसला जायची गडबड नसते, कारण मग जेव्हा ऑफिसला जातो ना तेव्हा मग काही येऊन 7 वाजल्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन आणि मग रांगोळी कधी काढणार, रांगोळी काढेपर्यंत 8 वाजतात. मग म्हटलं आज निवांत आहे, तर म्हटलं आज 4 वाजता छानपैकी रांगोळी काढून घेऊ. म्हणजे संध्याकाळी ना 6 वाजण्याच्या सुमारास, कारण आता पाऊस पण आहे तर काळोख पण खूप लवकर पडतो आहे थोडा थोडा. तर मी म्हटलं छानपैकी आपण त्याच्यामध्ये ना रांगोळी काढून घेऊ. आज तुळशी वृंदावनाची रांगोळी काढायची आणि माझ्याकडे काही खूप जास्त असे कलर नसतात आणलेले. मोजके मी 5 ते 6च आणते, कारण मी काही खूप जास्त मोठी अशी रांगोळी पण काढत नाही दरवर्षी. तर इथे गप्पा मारत ना, कारण मला खूप जुने असे दिवस आठवले. म्हणजे आता बाजूला पण माझ्या छोट्या छोट्या मुली आहेत आमच्या मजल्यावरच्या, ज्या आहेत त्या रांगोळी काढत होत्या. आणि मला खूप जुने दिवस आठवले की जेव्हा आम्ही लहान असताना, म्हणजे मी जिथे राहायची ना ती आमची कॉलनी होती. म्हणजे माझे पप्पा जिथे कामाला होते, म्हणजे जॉबला होते, गव्हर्मेंट सर्वंट होते ते. तर त्याच्यामुळे ना आम्ही गव्हर्मेंट क्वार्टर्समध्येच राहत होतो. तर तिथे कशा अशा लांबच्या लांब रूम होत्या. म्हणजे एका साईडला 5 रूम, एका साईडला जिन्याच्या या साईडला 5 रूम आणि जिन्याच्या त्या साईडला 5 रूम. तर एका फ्लोअरवर आमच्या 10 रूम होत्या आणि अशी 10 जणं ना, म्हणजे 10 रूमच्या 10 जणी सगळ्या एकत्र अशा रांगोळी काढायला बसायच्या आणि खूप मजा यायची त्यावेळेस. अजूनही ते दिवस मला आठवतात आणि इथे मी मिस करते. तर आज निवांत जेव्हा रांगोळी काढायला बसली आणि सगळ्यांना इथे मजल्यावर पण आमच्या मी बघितलं ना, तर खूप छान वाटलं. आणि तेव्हा काढायची आणि तेव्हा कसं असतं ना, म्हणजे तेव्हा आपल्याला खूप म्हणजे असं काही टेन्शन नसतं, काही काम करायचं नसतं. आई सगळं घरात आवरत असते आणि आपल्याला फक्त रांगोळी करायची असते आणि रांगोळी करून छान छान कपडे घालून तयारी करून छान मस्तपैकी फिरायचं असतं इकडे तिकडे. आणि बराच विचार करून नंतर मग मी एक ठरवलं की एक रांगोळी काढूया आपण. आणि खाली ना पहिलं सुरुवातीला आपण गेरू सारवायचो. आता कसं होतं, लादी पुसायला खूप प्रॉब्लेम होतो आणि इथे आउटलेटसाठी म्हणजे असं जर आपल्याला पूर्ण वॉश करायचं असेल तर ते पण काही ऑप्शन नसतो आमच्याकडे. तेव्हा सुरुवातीला ना असं म्हणजे बाहेरचा जो पॅसेज होता ना तिथूनच आउटलेटला जागा असायची. त्याच्यामुळे तेव्हा आम्ही काय करायचो, असं गेरू सारवायचो आणि त्याच्यावर रांगोळी काढून वगैरे झाल्यानंतर छानपैकी लादी पुसला ना की आउटलेट असल्यामुळे पाणी आम्ही पूर्ण पाणीच ओतायचो पूर्ण जिन्यावर. त्याच्यामुळे ते पूर्ण पाणी निघून जायचं. पण इथे तसा काही ऑप्शन नसल्यामुळे मग काही गेरू सारवता येत नाही. पण त्यातल्या त्यात म्हटलं राहू दे. आणि मग मी अशा पद्धतीने एक साधी सिंपल अशी छोटीशी वायटीवर बघून, म्हणजे आपल्या यूट्यूबवर बघून एक इमेज बघितली आणि त्याचा रेफरन्स घेऊन एक छोटीशी अशी रांगोळी काढली. आणि खूप छान मजा आली आज रांगोळी काढताना मला. म्हणजे अशी मी बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे गेल्या वर्षी पण मला वेळ मिळाला नव्हता, गेल्या वर्षी पण काही निवांत नव्हतं. यावर्षी थोडासा निवांत वेळ काढून मी रांगोळी काढली. दरवर्षी मी गालिचाच काढते आणि जो पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जो काही म्हणजे 2 दिवस वेळ असतो त्या दिवशी मी थोडी वेगवेगळी काढते. आणि मग जो काही दुसऱ्या दिवशी असतो म्हणजे जो गालिचा काढलेला ना तोच 4-5 दिवस, म्हणजे जोपर्यंत तो विस्कटत नाही, खराब होत नाही ना, तोपर्यंत मी तोच ठेवते. आणि मग तुळशीच्या लग्नाच्या वेळेस जर मधला दिवस आला तर अजिबात वेळ मिळत नाही. मग काही फक्त साधी जी आपली सफेद रांगोळीने आपण दरवाजावर जी रांगोळी काढतो ना तेवढीच काढून घेते आणि मग बाकीची काही मोठी रांगोळी काढणं होत नाही. पण आज अनायसे संडे आल्यामुळे म्हटलं आपण करूया. आणि तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा इथे माझी सगळी रांगोळी तयार झाली आहे. थोडंसं जे काही होतं ते आता फिनिशिंग करून घेते मी. रांगोळी काढून झाली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता संध्याकाळी बाहेर जायचं आहे, तो व्लॉग मी दुसरा कंटिन्यू करेन. त्याच्यामुळे आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आजच्या व्लॉगसाठी काही सजेशन असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि छान छानशा कमेंट करा. तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन येत असते की छान छान व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.